अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरुजी शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद म्हणजेच स्वामी प्रबोध परिचय पुष्प 1 यातील अज्ञानापासून मुक्ती व ज्ञानविज्ञानाची प्राप्ती या विषयाचं वाचन आज मी करणार आहे। सद्यस्थितीमध्ये संपूर्ण मानवजात अज्ञानात गुरफटली गेली आहे। या अज्ञानाच्या अधिष्ठानावरच त्याची दिनचर्या, त्याची जीवनप्रणाली व्यतीत होत आहे। सर्व समस्यांचे मूळ हे अज्ञानच आहे, परंतु आपण अज्ञानी आहोत याची सर्वसामान्य माणसाला जाणीवच राहिलेली नाही। प्रत्येकजण आपण ज्ञानी आहोत असेच समजतो। अज्ञान हेच पाप आहे, अज्ञान हीच व्याधी आहे। अज्ञानामुळे अधर्म बोकाळतो आणि अज्ञानानेच माणसातील मनुष्यतत्व नष्ट होते। मनुष्यतत्व किंवा माणुसकी नष्ट होण्यास आणखी काही कारणे आहेत। काही माणसे प्रामाणिकपणे कष्ट करून कुठलाही भ्रष्टाचार न करता आपले व्यवसाय नोकरी करतात, पण त्यांना अपेक्षेप्रमाणे यश व धन मिळत नाही। शेतकरी शेतात काबाड कष्ट करतो आणि निसर्गाच्या कृपेने आपले अन्नधान्याचे पीक उत्तम येईल अशी आशा ठेवतो, परंतु दुष्काळ, अतिपर्जन्य किंवा गारपीट यामुळे उत्पादन व्यवस्थित होईल याची खात्री नसते। अशामुळे माणूस विचलित होतो, अस्थिर होतो। परंतु हे असे का होत असेल याचा विचार, चिंतन मंथन फारसे कोणी करताना दिसत नाही, कारण प्रत्येकाला वाटते की आपण सर्वज्ञ आहोत आणि परिणामस्वरूप माणूस अज्ञानीच राहतो। आपणा सर्वांना हे माहीतच आहे की माणूस जे जे काही करतो ते फक्त भोग प्रभोग मिळवण्यासाठी, भौतिक सुख मिळवण्यासाठी। असे सुख मिळवण्यासाठी तो नवनवीन वस्तू, यांत्रिक साधने तयार करतो। अशा साधनांवर अवलंबून राहून परावलंबी होतो। ही साधने तयार करण्यासाठी संशोधन करतो, नवे नवे शोध लावले असे म्हणतो, परंतु हे सर्व भौतिक ज्ञान आहे जे शाश्वत नाही। काल केलेल्या संशोधनाला आज कोणी किंमत देत नाही आणि आज केले संशोधन उद्या निरुपयोगी ठरते। संशोधन करून शोध लागण्यापूर्वी माणूस अल्पभ्रमात होता, नवीन शोध लावल्यावर तो पूर्ण भ्रमात जातो। आणि म्हणूनच जर सखोल विचार केला तर असे लक्षात येईल की केवळ पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून जो अनुभव येतो त्याच्या जोरावर आपल्याला सर्वज्ञता प्राप्त झाली असे म्हणणे चुकीचे आहे। कारण कितीही संशोधन केले, शोध लावले, काही जणांना वाटले की आपण विद्वान शास्त्रज्ञ आहोत, तरीही वर्णन केलेल्या परिस्थितीची कारणमीमांसा कोणीही करू शकत नाही। मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या माध्यमातून व त्यांच्याबरोबर प्रवाहित होऊन समग्र ब्रह्मांडाचे जर अध्ययन करायला लागलात तर तुम्ही अल्पभ्रमातून मोठ्या भ्रमात प्रवेश करत आहात असे समजा। जगाचे ब्रह्मांडाचे अध्ययन, संशोधन करण्याची क्षमता माणसाला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तो स्वतःमध्ये स्वरूपात अधिष्ठित होईल। स्वरूपात अधिष्ठित होणे म्हणजेच आपला देहभाव विसरून आपला जो आत्मभाव आहे त्याला ओळखणे, आपल्या आत्मतत्वाची ओळख पटणे म्हणजेच ज्ञान। हे ज्ञान झाल्यावर अज्ञान आपोआप दूर होते। मनुष्य देहधारी जीवात्माच फक्त आपल्या त्रिदेहाला उल्लंघन करून आपल्या स्वभावगत प्रकृतीला गंभीरपणे अभ्यासून दिव्य कर्मयोगाच्या माध्यमाने अंतःकरण पवित्र करून निष्काम भाव व अनासक्त वृत्ती प्रवृत्तीने स्वधर्म सिद्ध करत स्वभावगत सर्व बंधनांना नष्ट करून स्वभावातून स्वरूपाकडे यात्रा करण्यासाठी सक्षम आहे। फक्त मनुष्य स्वाधीन, स्वतंत्र, स्वाभाविक आणि सहज भावाने निरंकारी होऊन सहज प्रवृत्तीच्या माध्यमातून, विवेक आणि वैराग्याच्या माध्यमातून बुद्धितत्वाचा सुयोग्य विनियोग करून आत्मविद्या, आत्मप्रज्ञा, आत्मप्रेरणा, अंतप्रेरणा प्राप्त करून आपल्या व्यक्तितत्वाचे उल्लंघन करून सर्व ब्रह्मांड, भू स्वाहा, भूलोक, अंतरिक्ष आणि द्युलोक या तिन्ही लोकांना प्राप्त करून परब्रह्म परमेश्वर तत्व प्राप्त करण्यासाठी सक्षम आहे। असे सामर्थ्य, अशी क्षमता, असे स्वाभाविक कर्म फक्त मनुष्य योनीतच शक्य आहे। अशा क्षमतेच्या माध्यमातून आपले सारे परावलंब तत्व, सारे बंधने, सगळे अज्ञान नष्ट करून आपले स्वरूप म्हणजे सच्चिदानंद तत्व, आपले आत्मतत्व, आपल्या मूळ अस्तित्वात प्रवेश करून अज्ञानातून ज्ञानस्वरूपात मनुष्य स्वतःला सिद्ध करू शकतो। जीवात्म्याला अशी दुर्लभता मनुष्य देहामुळे प्राप्त झालेली आहे, तरीही मनुष्य सध्याच्या अधर्म आणि प्रमाद यांच्या काळात आगतिक झाला आहे, परवश झाला आहे। याचे कारण आहे अज्ञान। अज्ञानाने व मायेच्या प्रभावामुळे मनुष्य भ्रमित होऊन जगात वावरत आहे। क्षमता व सामर्थ्य असूनही अज्ञानामुळे मनुष्य पथभ्रष्ट झाला आहे। अज्ञानाला ज्ञान समजत आहे। अज्ञानाचे मूळ कारण आहे अहंकार। अज्ञानाचे मूळ आहे मनुष्याचा जीवभाव। अज्ञानाचे मूळ आहे त्याच्या अनंत जन्मीच्या अनंत योनीतील अनंत इच्छा, आकांक्षा, वासना आणि यामुळेच मानवदेह प्राप्त होऊन सुद्धा पशुतुल्य आचरण होत आहे। देहाला स्वतःचे अस्तित्व समजणे हेच अज्ञान आहे। स्वतःच्या मूळ अधिष्ठानाचे विस्मरण म्हणजेच अज्ञान। स्वतःच्या अस्तित्वाचा आधार जे सच्चिदानंद तत्व आहे त्याबद्दल अनभिज्ञता
त्याचे विस्मरण हेच अज्ञान आहे. अज्ञानाची व्याप्ती इतकी मोठी असल्यामुळे सद्गुरूंचा आश्रय घेण्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू जाणीव करून देतात की तुमचे मूळ स्वरूपच ज्ञानाने ओतप्रोत आहे. ज्ञानप्राप्तीसाठी जगात कितीही भटका, कितीही शोध लावा, पण ज्ञान हे तुमच्या स्वरूपातच बसलेले आहे. सद्गुरूंकडून मार्गदर्शन मिळायला सुरुवात झाली की अज्ञानाची निवृत्ती करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. वाटचाल करताना जीवात्मा आपल्यातील जीवभाव, अहंकार, जगाची आसक्ती यामधून निवृत्त होतो, यापासून दूर जातो व स्वभावातून स्वरूपाकडे त्याची यात्रा वेगाने सुरू होते. स्वभावगत स्वधर्माला व्यवस्थित ओळखून स्वाभाविकपणे सहज अवस्थेमध्ये निरहंकारी स्थितीत अभिनिवेश शून्य करून निर्भयतेने निसंशय निश्चिंत होऊन निर्मम निर्मोह स्थितीत अनासक्त व निष्काम भावनेने मनुष्य हळूहळू स्वभावाने सद्धर्माचे पालन करून स्वरूपात प्रविष्ट होतो. अज्ञानाचे मूळ आहे प्रकृतीमधील आसक्ती. अज्ञानाचे मूळ आहे अभिनिवेश अहंकार. अज्ञानाचे मूळ आहे जे दिसत आहे त्यालाच सत्य मानणे. स्वरूपाची विस्मृती हे पण अज्ञानाचे मूळ आहे. ज्याने स्वतःच्या प्रकृतीला ओळखले, ज्याने आपल्या स्वभावगत त्रिगुणात्मक क्रीडेचे गंभीरपणे अध्ययन करून साक्षीत्व प्राप्त करून ही त्रिगुणात्मक क्रीडा समजून घेतली, ज्याने आपल्या स्वभावगत स्वधर्माला जाणून घेऊन स्ववर्ण, स्वशास्त्र, स्व आश्रमानुसार आपली दिनचर्या, नित्य आचरण, नित्य उपासना, नित्य कर्तव्य सातत्याने आचरणात आणले, हे सर्व सहजपणे शक्य व्हावे म्हणून जो संतांचा सत्संग व व्यासंग नियमित करत आहे व अनासक्त निष्काम स्थितीत पोहोचला आहे, असा माणूस स्वभावातून स्वरूपाकडे अवश्य यात्रा संपन्न करतो. असा माणूस जीवभावाचा त्याग करून कर्तव्यभाव, प्रेमभाव, भक्तिभावाने सर्व जीवमात्रांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य व्यतीत करतो. सर्वांना समानतेने वागवतो. अशा माणसाचा जीवभाव शून्यवत होतो. त्याची त्रिगुणात्मक वृत्ती गुणातीत होते. असा आत्मभावात गेलेला जीवात्मा सद्गुरूंच्या आदेशानुसार स्वतत्व प्राप्त करून साम्य स्थिती स्वधर्माचे पालन करून शांत प्रशांत अक्रिय स्थितीमध्ये अकर्ता बनतो व आपल्या मूळ स्वरूपात शांत प्रशांत स्थितीमध्ये परमेश्वराचे अधिष्ठान मान्य करतो, प्राप्त करतो. जीवभाव त्यागून आत्मभावात आल्यावर मन, बुद्धी, चित्त आत्मभावात विलीन होतात. सूक्ष्मदेह आत्मस्थितीत येतो. स्थूलदेह स्वाभाविक सहज अवस्थेने क्रियाशील राहतो, कारण देह परब्रह्म परमेश्वर स्वरूप होऊन जातो. सर्व प्रकृती त्रिगुणात्मक क्रीडेने सच्चिदानंद तत्वाशी अभिन्न झाल्याने सारी प्रकृती तेजोमय शक्ती तत्वाने ओतप्रोत होऊन जाते. जीवभावाचा नाश झाल्याने केवळ आत्मभाव, आत्मतत्वच शिल्लक राहते. आत्मतत्व हे परब्रह्म परमेश्वराचा अंश असल्याने अंशच अंशीला आकर्षित करतो. अंश आणि अंशी अखंडपणे एकमेकांशी परस्पर समन्वय, परस्पर एकरूपता सिद्ध करून कार्यरत होतात. जीवात्म्याला जीवभाव शून्यवत झाल्यावर, जीवात्म्याचे सर्व प्रकृती संबंध तुटल्यावर शुद्ध बुद्ध आत्मा आपले मूळ स्थान परब्रह्म परमेश्वराच्या स्थानावर जाण्यास आपली यात्रा चालू करतो. सर्व प्रकृती संबंध तुटल्यामुळे सर्व अज्ञान दूर झाले आहे. अनासक्त निष्काम भावनेने जीवभाव शून्यवत होऊन आत्मभाव सिद्ध झाला आहे. अंशाचे अंशी बरोबर अनुसंधान प्रस्थापित झाले आहे. अशा स्थितीत जे कार्य जीवात्म्याकडून होते ते कार्यशक्तीच्या आविष्काराचे दर्शन प्रदर्शन असते. आत्मभावात स्वरूप स्थितीत जीवात्मा जीवभावाचा त्याग करून जेव्हा प्रकृतीकडे पाहतो, जगाकडे पाहतो, तेव्हा त्रिगुणात्मक प्रकृती शिवशक्ती बनून जाते. ही गुणक्रीडा शक्तीची पुंजक बनते. आपल्या संबंधात येणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक जीव मात्र शिवशंभोच्या शक्तीचे रूप धारण करून आपल्या अंतःकरणात स्थित असलेले शिवतत्व जागृत होते. अशा प्रकारे अधिष्ठानातील आत्मतत्व हे स्वतः शिवशक्तीच्या दिव्य आविष्कारात त्रिगुणात्मक प्रकृतीला शक्ती स्वरूपात अभिव्यक्त करत शिवशंभोचा दिव्य आविष्कार सर्वत्र सर्व ब्रह्मांड व्याप्त शक्ती तत्वाने ओतप्रोत होऊन जातो. त्रिगुणात्मक क्रीडा सच्चिदानंद तत्वात अभिव्यक्त होते. अशा प्रकारे स्वरूप स्थितीत आत्मभावाने ओतप्रोत स्वतः अक्रिय अकर्ता बनून सर्व ब्रह्मांडात त्रिगुणात्मक प्रकृतीला शिवाच्या शक्तीचा दिव्य आविष्कार प्राप्त होऊन शिवशंभो आणि शिवशक्तीचा दिव्य आविष्कार ज्ञानातून विज्ञानाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. आणि हा पुढील टप्पा आहे. जीवात्मा अक्रिय अकर्ता झाल्यावर अकर्म स्थितीत अकर्म तत्वात जे कर्म सिद्ध होते तेव्हा प्रस्तुत कर्मात फक्त गुणक्रीडा चालते. त्याचा आत्मतत्वावर काही प्रभाव पडत नाही. पंचमहाभूतात्मक देहाच्या सर्व क्रिया प्रक्रियांचा प्रभाव आत्मस्थितीवर, आत्मतत्वावर अजिबात होत नाही. आत्मतत्व आत्मानंदात, आत्मानंद चैतन्यात ब्रह्मस्वरूप होऊन जातो. हेच ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व निर्गुण निराकार तत्व आहे. ब्रह्मतत्व अजन्मा अमर अविनाशी तत्व आहे. साऱ्या जगाला, साऱ्या ब्रह्मांडाला धारण करणारे सूक्ष्मात अतिसूक्ष्म अंतिम तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंद स्वरूप आहे. सर्व जगावर, सर्व ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे, ज्याच्या चैतन्याने ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ज्याच्यात आनंद तत्वाचा प्रवाह अखंड वाहत असतो, असे सच्चिदानंद घनस्वरूप ब्रह्मतत्व माणसाचे मूळ अधिष्ठान आहे.
या अधिष्ठानातच जेव्हा मनुष्य अधिष्ठित प्रतिष्ठित होतो तेव्हा तो ज्ञानस्वरूप होतो. ज्ञानतत्व सच्चिदानंद तत्व आहे. ज्ञानतत्व निर्गुण निराकार तत्व आहे. सर्व ब्रह्मांडाचा आधार म्हणजेच ज्ञानतत्व. सर्व क्रिया प्रक्रियांचे अधिष्ठान म्हणजेच ज्ञानतत्व. हेच कारण आहे की ब्रह्मांडातील प्रत्येक अणुरेणूच्या अधिष्ठानात हे ज्ञानतत्वच ब्रह्मतत्व आहे. हे ज्ञानतत्वच चैतन्य तत्व आहे. हे ज्ञानतत्वच आनंद तत्व आहे. हे निर्गुण निराकार ज्ञानतत्व हे ब्रह्मतत्व सच्चिदानंद तत्वाने ओतप्रोत असल्या कारणाने सत्तत्व हेच चित्तत्व आहे आणि चित्तत्व हेच आनंद तत्व आहे. एकाच तत्वाचे 3 आविष्कार, 3 संबोधने, म्हणूनच हे तत्व अद्वितीय तत्व आहे. एकमेव तत्व आहे. याच्यासारखे दुसरे तत्व नाही. असे एकमेव अद्वितीय निर्गुण निराकार त्रिगुणातीत तत्व सच्चिदानंद तत्व कायम साम्यस्थितीत असते. हेच ब्रह्मतत्व समता तत्वाने ओतप्रोत आहे, ज्यात द्वंद्व किंवा द्वैत यालाही काही स्थान नाही, विषमतेला स्थान नाही, भेदभावाला स्थान नाही. अशा ब्रह्मतत्वाची प्राप्ती हीच ज्ञानाची प्राप्ती आहे. ही स्थिती आहे अज्ञानातून मुक्त झाल्याची. अज्ञान दूर झाले, ज्ञान मिळाले. मग हे विज्ञान म्हणजे काय? तर जो सर्वव्याप्त अजन्मा अमर सच्चिदानंद घनस्वरूप असा आहे परब्रह्म परमेश्वर. त्याची अनुभूती, त्याची प्रचिती म्हणजेच विज्ञान तत्व. ज्या तत्वात सच्चिदानंद तत्व आणि त्रिगुणात्मक प्रकृती परस्पर समन्वयित होऊन सर्वत्र चैतन्यच दृश्यमान होते व जीवात्मा आत्मानंद स्थितीत जातो, ते तत्व म्हणजेच विज्ञान तत्व. अशा आत्मा आनंदाच्या स्थितीतील जीवात्मा त्रिगुणांच्या पलीकडे जातो, त्रिदेहाच्या पलीकडे जातो. कारण त्रिदेहाची आसक्ती संपलेली असते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे तुर्यावस्थेत जातो. तुर्यावस्थेत जीवात्मा ब्रह्मांडाला बघतो, जगाला बघतो, सर्व जीवमात्रांना बघतो, सर्व अणुरेणूंना बघतो. तेव्हा दृश्य आणि अदृश्य, आविष्कार आणि अधिष्ठान यातील द्वंद्व नष्ट होते व दोन्ही परस्पर मिसळून जाते, सम्मिलित होते. प्रत्येक अणुरेणूच्या केंद्रबिंदूमध्ये ज्ञानाचे अधिष्ठान आणि व्याप्त क्षेत्रामध्ये ऊर्जेचा आविष्कार. हा केंद्रबिंदू आणि हा आविष्कार परस्पर समन्वयित होतात आणि हा समन्वय म्हणजे विज्ञान तत्व. अधिष्ठाता शिवस्वरूप आणि आविष्कार शक्ती तत्वाचा. शिव आणि शक्ती परस्पर समन्वयित झाल्याने विज्ञानाचा आविष्कार होतो. ज्ञानस्वरूप मनुष्य निर्गुण निराकार तत्वाबरोबर अभिन्न झाल्याने सर्व भेद नष्ट होतात. जगताशी आसक्तीचे सर्व संबंध तोडल्यामुळे जगाच्या बाह्य रूपाचे ईक्षण परीक्षण होत नाही. जसजसा शिवस्वरूप, परब्रह्म परमेश्वर स्वरूप, ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूप, दत्तात्रय स्वरूप, सद्गुरूंचा दिव्य आविष्कार, दिव्य कृपाशीर वचन, दिव्य अनुग्रह अशा ज्ञानस्वरूप मनुष्याला मिळू लागतो, तसा तसा आजचा ज्ञानस्वरूप मनुष्य शिवस्वरूप होऊन जातो. जीवभावाचा निषेध केल्याने, जीवभाव नष्ट झाल्याने असा माणूस शिवस्वरूप शिवतत्वाबरोबर अभिन्न होतो. असा माणूस जेव्हा केवळ ज्ञानमूर्ती बनतो तेव्हा शिवस्वरूप शिवतत्वाबरोबर अभिन्न होतो. सर्व जगातील अणुरेणू, वस्तू संग्रह याकडे बघण्याची धारणा संपूर्णपणे परिवर्तित होऊन सर्व ब्रह्मांड शक्तितत्वाने ओतप्रोत होऊन जाते. शक्तितत्व ही शिवतत्वाचीच अभिव्यक्ती आहे. शिवतत्व आणि शक्तितत्व संपूर्ण ब्रह्मांडाबरोबर अनुसंधानित झाल्यानंतर संपूर्ण ऊर्जेने, संपूर्ण शक्तितत्वाने प्रत्येक अणुरेणूच्या अधिष्ठानात आणि व्याप्त क्षेत्रात एकाच अद्वितीय तत्वाचा दिव्य आविष्कार दाखवतात. असा दिव्य शक्तिस्वरूप आविष्कार जेव्हा सिद्ध होऊ लागतो तेव्हा मनुष्य स्वतः शिवस्वरूप होऊन जातो. यानंतर जगातील सर्व क्रिया प्रक्रिया, जगातील विविध वस्तूंचे, जीवमात्रांचे अस्तित्व, जगातील उत्पत्ती, स्थिती, लय याची प्रक्रिया हे सर्व जेव्हा एकाच दृष्टीने पाहिले जाते, साम्य दृष्टीने समतेच्या भावाने बघितले जाते, तेव्हा जगातील प्रत्येक क्रिया प्रक्रियांमध्ये सच्चिदानंद तत्वच अनुभवास येते. संपूर्ण विश्व शिवाच्या शक्तीच्या रूपातच दृश्यमान होते. प्रत्येक अणुरेणू ज्योती समान, प्रत्येक अणुरेणू शक्तिपुंजका समान, प्रकाशासारखा, विद्युत लहरीसारखा, ज्ञानाच्या ज्योतीप्रमाणे दिसू लागतो. असे दिव्य दर्शन जेव्हा माणसाला, साधकाला होते तेव्हा साधकाच्या आचरणात संपूर्ण परिवर्तन घडते. तो साम्यस्थितीत येतो. साम्यस्थितीत येऊन साम्यदृष्टी मिळाल्यावर त्रिगुणात्मक प्रकृतीमुळे जगात जी विषमता होती तेथे समता अनुभवास येते. सत्व, रज, तम त्रिगुणात्मक प्रकृती साम्यस्थितीत येऊन सच्चिदानंद तत्वापासून अभिन्न होते. ज्ञानस्वरूप माणसाची विशेषता अशी आहे की तो स्वतः निर्गुण निराकार तत्वामध्ये अधिष्ठित झाल्यामुळे जेव्हा तो ब्रह्मांडाकडे सम्यक भावाने साम्यदृष्टीने बघतो तेव्हा उत्पत्ती, स्थिती, लयाची प्रक्रिया शून्यवत होऊन जाते. प्रकृती परिवर्तनाची प्रक्रिया शून्यवत होऊन जाते. प्रकृती स्वतः शक्तिस्वरूप होते आणि साम्य स्थितीतील मनुष्याच्या अंतकरणात केवळ भगवत भाव, भगवत प्रेम दिसते. असा मनुष्य सर्व जीवांच्या ब्रह्मांडाच्या अधिष्ठानात जाऊन त्याचे ज्ञानातून विज्ञानाकडे घेऊन जाणारे अध्ययन अगदी सहजपणे सिद्ध होते. अध्ययन करून ज्ञानाकडून विज्ञानाकडे जेव्हा माणूस वाटचाल सुरू करतो त्याला काही अनुभव येऊ लागतात, तेव्हा तो स्वतः शिवतत्व बनतो व त्याचे अनुभव शक्तितत्व बनतात. शिवशक्तीच्या दर्शन प्रदर्शनाने मनुष्य स्वरूपातून परब्रह्म तत्वाच्या दिशेने वेगाने जाऊ लागतो आणि त्याला
विज्ञानाची प्राप्ती होते. विज्ञानाची प्राप्ती झाल्यावर त्याला शिवतत्वाचे अध्ययन करणे आत्यंतिक आवश्यक असते. विज्ञानाची संपूर्ण प्राप्ती, विज्ञानाचा संपूर्ण अनुभव तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा असा माणूस साधक स्वरूपात अधिष्ठित होऊन परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंच्या चरणांवर संपूर्ण शरणागती पत्करून अखंड अनुसंधान सिद्ध करेल. असे अखंड अनुसंधान सिद्ध केल्यावर विज्ञानाची प्राप्ती होते. विज्ञान तत्व प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या अंग प्रत्यंगात ऊर्जेचे संचलन होते. ही ऊर्जा म्हणजे शिवाची शक्ती. अभिव्यक्ती आणि आविष्कार दोन्ही शक्तीस्वरूप झाल्यानंतर समग्र प्रकृती शक्ती तत्वात लीन विलीन होऊन शिवाचाच दिव्य आविष्कार, शिवाचे तांडव, शिवाचे ज्ञान विज्ञान सिद्ध होते. विज्ञानाची प्राप्ती म्हणजे शिवतत्वाची प्राप्ती. शिव म्हणजेच विज्ञान, शिवतत्व म्हणजेच विज्ञान, शिवशक्ती म्हणजेच विज्ञान. अशी विज्ञानाची प्राप्ती जेव्हा मानवाला होते तेव्हा तो परब्रह्म परमेश्वर बरोबर एकरूप होऊन स्वतः परब्रह्म परमेश्वर स्वरूप होऊन जातो. सद्गुरू शेवटी सांगत आहेत की मानवाला बुद्धितत्वाची देणगी परमेश्वराने दिली आहे. त्याचा सुयोग्य उपयोग करून अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानस्वरूप व्हावे. ज्ञानस्वरूप झाल्यावर प्रत्येक जीवामात्राला शिवस्वरूपात बघण्याची दिव्य दृष्टी जेव्हा तुम्ही प्राप्त कराल तेव्हाच तुम्हाला ज्ञानातून विज्ञानाची म्हणजे शिवशक्तीची प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.